मनवा राजे. बोला डी मिडबावकर. नाव मनवा, त्यात आडनाव राजे, म्हणून मनाला येईल तसं नाही वागायचं. ए मी काय केलंय? काय केलंय? आपने जो लेट आके बदमाशी किया ना मॅडम जी, ही काय वेळ आहे यायची? एक दिवस लवकर आलायस म्हणून उगाच माज करू नकोस हं? आणि तसंही लेक्चर सुरू व्हायला अजून 15 मिनिटं बाकी आहेत. हो, पण मी लेक्चर बद्दल बोलतच नाहीये, मी रिहर्सल बद्दल बोलतोय. रिहर्सल कसली? कमी शिक्षण आणि नवा काळ वाचन. ए अगं मनवा, तू कॉलेजला लवकर येऊन करते काय ग? सेल्फी काढते फक्त. आता सांगणार आहेस का? ग सांगण्यात मजा नाहीये, बघण्यात मजा आहे. अरे पण कसली रिहर्सल आणि कोण करतंय? फ्रेशर्स पार्टी मध्ये होणाऱ्या एक दुजे केले कॉम्पिटिशनची रिहर्सल सुरू आहे. काय? आणि आणि तो जो रिहर्सल करतोय तो ते एवढा भापाव आहे. चल चल, लवकर दाखवतो तुला. पाव नरम आहे आणि मॅटर खूप गरम आहे. चल. अरे All right, come on, come on. Please, 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 yes, yes. हे बाळा, तू काय काय करतीयस ग? आपल्याला नाकासमोर पाहत, ओके, कॉन्फिडेंटली ताठ मानेनी एका ऍटिट्यूड मध्ये चालत आत यायचंय, एंटर करायचंय. ओके ओके गुड मी येते परत. गुड प्लीज. अगं ए बाळा प्रज्ञा, आपल्याला ना गेस्ट म्हणून नाही एंटर व्हायचंय, आपल्याला बेस्ट कपल ऑफ द नाईट म्हणून एंट्री मारायची. अरे पण बेस्ट कपल तर सर्वात शेवटी अनाउन्स होणार ना. एक्झॅक्टली. कसं आहे, आपण निकालाच्या दिवशी पेपर सोडवायला घेतो का? नाही की नाही? तर मग आपल्या एंट्री मारता क्षणी लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे हेच बेस्ट कपल ऑफ द नाईट आहे, एक दूजे के लिए. सो रोमॅन्टिक. अगं एक दूजे के लिए अवॉर्ड विनिंग कपल असं वाटलं पाहिजे. ओके, तर कुठे होतो आपण? हॅलो. हाय, हाय. नवनीत हियर. ऑफकोर्स आय नो. तुझा नंबर आहे माझ्याकडे. मला वाटलं सेव्ह नसशील केलं. आता पार्टनर आहे म्हटल्यावर सेव्ह करायलाच हवा ना नंबर. सो वी आर स्टील पार्टनर. ऑफकोर्स. नाही म्हणजे पार्टी जवळ आली आहे तरी अजून ठरलं नाही ना की आपण काय व्हायचं ते, म्हणून मला वाटलं प्लॅन चेंज झाला की काय. सायली एकदा केलेला प्लॅन ना कधीच चेंज नाही करत. हो, मग मी काय बनून यायचं पार्टीला? तू काय बाबा, तू काही बनलास तरी सगळ्या मुलांसाठी हिरोच असणार आहेस. आणि तुझ्यासाठी? नाईस मूव्ह. गुड. एनिवे, पार्टीला काय बनून यायचंय ते मी तुला मेसेज करून सांगते. ओके ओके, मग मी वाट बघतो. बाय बाय. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला
पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!